40शी नंतर मूत्रपिंड कर्करोगाचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का? 40शी म्हणजेच एक परिवर्तनाचा काळ असतो आणि ह्यामध्ये काम, कुटुंब आणि स्वतःचं आरोग्य याचा समतोल राखणं खूप महत्त्वाचं असतं. बरेच जण स्वतः निरोगी राहण्यासाठी आणि आपलं हृदय निरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु मूत्रपिंडावर कोणी लक्ष देत नाही. तर मूत्रपिंडाच्या असामान्य पेशींच्या वाढीमुळे ट्यूमर होऊ शकतो आणि त्यालाच कर्करोग असं म्हटलं जातं. आणि 40शीमध्येच जर आपल्याला हे समजलं तर मात्र इलाज करून आपण तो कंट्रोलमध्ये आणू शकतो. परंतु प्रारंभीच्या काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जर तो कर्करोग असेल तर त्याची लक्षणंही दिसून येत नाही आणि जसजसा तो कर्करोग वाढत जातो तशी लक्षणे दिसून येतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने लघवीमध्ये रक्त येणं किंवा पाठीचं दुखणं किंवा ताप येणं किंवा अशक्तपणा वाटणं आणि अचानकपणे वजन कमी होणं, थकवा, सूज, फुगीरपणा किंवा रात्रीचा घाम येणं इत्यादी लक्षणं दिसून येतात. आणि ही जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरती एकच उपाय आहे, ते म्हणजे आपली जीवनशैली बदलणं आणि त्यामध्ये प्रामुख्याने वजन कमी करणं, धूम्रपान, मद्यपान कमी करणं आणि जितकं होईल तितकं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बॉडीला आपण हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि नियमित तपासणी करणं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनियंत्रित रक्तदाब असेल तर त्याचे दुष्परिणाम हे मूत्रपिंडावर होतात. म्हणून जर तुमचं अनियंत्रित किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मूत्रपिंडाच्या कर्करोगासाठी उपचाराचे परिणाम हे चांगले असतात. जर निदान 40शीमध्येच किंवा 40शी नंतर जेव्हा कर्करोग सुरू होतो किंवा लक्षणं दिसून येतात तेव्हा होणे खूप गरजेचं आहे.